मी चालले हळद फोडायला. दीदी मी आत्ते त्या तर आज शुभमची हळद आहे आणि शुभमच्या हळदीची आता हळद फोडायची आहे. तर 5-6 वाजता मान असतो. तर मी चालले आता हळद फोडायला. हळद फोडायला सगळे येऊन बसलेले आहे. मस्त हळद फोडायची आता. आले एंट्री बघ आज ना ते माझ्या दादाची हळद. दादाची हळद उशीर काऊन केला बघ ताई उशीर काऊन केला. अरे पवन गेला काय 6 वर्ष झाला का 6 वर्ष झालं मग कसं दिलं पण तुम्ही देताना कसं दिलं देताना बाबाई काय दिलेलं तुमच्या सोनान मला आधी लेकीन भावजाईन मग पदर सोयचं नव्हतं मला दिलं तुम्हाला हळद फोडायला नाही. हा का ना पण लागली बाई मी काय करायला नाही झाली तर बारीक करीन काय बाई नाही का बरं त्याची मुलगी का ते यालाच लागायचा जास्त आवडताय ना जास्त आवडतंय आपल्या म्हणलं यालाच लागायचा यालाच लागायचा हा ये का अक्का लाखो का ते खलबत्त्याच्या मानाचे आहे तुमची संगीता काय करता खरं सांगा. आणि मम्मी सकाळी पण पप्पाचं सकाळी पप्पाचा डबा करून दिला. मग घरातली छोटी मोठी कामे आवरली. मग त्यानंतर हळदीला गेली हळद फोडायला गेली. तिथून आली घरातलं थोडं अजून काम राहिलेलं होतं ते करून घेतलं. ते करून झालं की आता हे कस्टमरचं ब्लाऊज शिवायला बसली. मी बी मम्मीला काम करू लागते है ना मम्मी. दीदी पण जास्त काम करू लागते. दीदीची पण भरपूर मदत होती मला कामाला. तुझ्या हातात याला काय म्हणते नाही याला काय म्हणते असं कपड्याला भाव. आता इथे साईड पीस काढून घेते समोरचा कटोरी जवळ पीस म्हणजे तुला माहिती आहे कशाला मम्मी आता हे बाह्या कापून घेते. बरडते थांब मी एका साईडला तुला हवा येणार नाही. आता 2:45 वाजली आहे ना सुद्धा तू आता 4 वाजले अजून 1 घंटे 1 घंटा 15 मिनिट. तर आता समोरचा भाग झालेला आहे पाठीमागचा पण भाग झाला आहे. पण आताच आहे ना नवरदेवच्या घरी जे बांगड्या आलेत ना बांगड्या आले तर त्याची आता 5-6 वाजता हळद कुंकू लावायला जायचं. तर चला मग लगेच निरोप घेऊन आले त्या नवरदेवची मम्मी. तर आता जाणंच आहे. आणि एवढं भयंकर ऊन पडले ना वाटतच नाही की पावसाळ्यात लागलेला आहे. एकदम असा उन्हाळ्यासारखा कारण की पाऊसच पडलेला नाही. भावे थोडं चांगलीच भरायचं आहे. नाही 9 रुपये द्या म्हणा 9 रुपये 1 रुपया घेणार आता कधी बाहेर गेला तर काय आता म्हणलं सगळं इतकं लागत उद्याच्या मनात लागतच नाही. बांधून घ्या. बस म्हणा सगळ्याला